नमस्कार मैत्रिणी, कशा आहेत? हे बघा, आमचं आता मी शेतात आलेले आहेत. पाहू शकता मस्त इथं लसणाची पात, कांद्याची पात अगदी भरपूर सारी. मग आपण आता ह्या आणि त्याशिवाय ही पातसुद्धा गावरान पात आहे बरं का मैत्रिणी. खूप छान, चवेला बी खूप अप्रतिम गावरान पात. आणि शक्यतो कोणत्याही भाजीला आपला लसूण असला तरी गावरान तर आणखीनच चव देतो. हे बघा, आता इथं 2 वाफे कांद्याचे मैत्रिणी, ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आता इथं मस्त असे कांदे बी तयार झालेले आहेत, अगदी मोठे मोठे झालेले आहेत. पण आता त्याची पात भरपूर हिरवी आहे. मग त्या पातीपासून आपल्याला काय बनवायचे? मी आता हे बघा, इथं तुम्हाला हे कांदे दाखवलेत ना मैत्रिणी, ह्या कांद्याची कवळी कवळी पात अशी खुडणार आहे पहा. अगदीच मधला मधला शेंडा घेणार आहे, निबर नाही घ्यायचा आपल्याला, मधला मधला शेंडा घ्यायचा आहे, कवळा लसलशीत. हे बघा, मी मस्त अशी ही पात मैत्रिणी खुडणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि जास्त बी नाही, थोडीच घेणार आहे, कारण आपल्याला ह्या थोड्याच पाथाची अगदी छान अशी रेसिपी बनवायची पहा. अगदी म्हणतात ना, शेतातून आणायची ताजी ताजी मस्त अशी रेसिपी बनवायची पहा. हे बघा, माझ्या हातात घेतलेले ही कांद्याची पाती. आता मी तुम्हाला दाखवते. कांदा बी पहा, अगदीच बऱ्यापैकी झालेले आहेत. 2 पाण्यात हे कांदे काढायला येतील. हे बघा, आता इथं 3 लसणाच्या पाती घेतलेल्या आहेत आणि ही कांद्याची पात. चला मैत्रिणींनो, आता मी घरी निघाले. दुर्गेशला सुद्धा म्हणले मी, दुर्गेश घरी चल, की दुर्गेश तिथं माझ्यापाशी खेळत होता. तो सुद्धा आता घरी निघालेला आहे. मग बाय मैत्रिणी, चला आपण पाहूया. हे बघा, मस्त अशी ही कांद्याची पात शेतातून आणलेली, पाहू शकता तुम्ही. आणि अगदी छान पात आहे. मग अशा पातीची तुम्ही कधी रेसिपी बनवली का? तुम्ही भाज्या प्रत्येक वेळेस बनवता भाजी. मग आज मी तुम्हाला याची अगदी मस्त अशी रेसिपी बनवणार आहे, की अगदी रस्सा भाजी अशी बनवून दाखवणार आहे याची. मग पहा मैत्रिणी, तुम्ही कधी अशा पद्धतीने ही केली का? हे सुद्धा तुम्ही मला सांगा. आणि खरंच खूपच छान ही रेसिपी आहे मैत्रिणी. खूप अगदी तुम्हाला सगळ्यांना घरात आवडेल अशी ही रेसिपी आहे, अगदीच वेगळी. चला, पूर्ण कांद्याची पात आता तर मी चिरून घेते. बघा, अगदी बारीक कट करायची, तुम्हाला जेवढी बारीक करता येईल तेवढी तुम्ही बारीक करा. हे बघा, मी संपूर्ण पात तुम्हाला दाखवते ही चिरतानी. मैत्रिणी, व्हिडिओ हा संपूर्ण दाखवलेला आहे, अजिबात बंद नाही केलेला. आणि कसं आहे, तुम्ही म्हणता स्किप नाही केला, पण मी आपल्या आहे त्या मराठी भाषेतच बोलत असते, बंद केला नाही. कारण की मला जास्त करून हे जसे इंग्लिश शब्द जेवढे मारतात ना, तसे काय मला मारायला आवडत नाही. मला मराठी भाषा हीच संपूर्ण बोलायला खूप आवडती पहा. इथं थोडीशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर बी अगदी ताजी आहे. आता ही कोथिंबीर पाहू शकता तुम्ही, मी चिरून घेणार आहे. आपल्याला काही कोथिंबीर त्या भाजीत थोडीशी घालायची. कोथिंबीर चिरताना तुम्हाला एवढं थोडंसं दिसत नाही आहे मैत्रिणींनो, त्याच्याबद्दल मी तुमची खूप माफी मागते. पाहू शकता, तरीही तुम्हाला दाखवते. संपूर्ण हे चिरून घेतलं आहे. कोथिंबीर, कांद्याची पात, इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आणि इथं का 1 मिरची आणि लसूण आणि जिरं हे वाटून घेतलेलं आहे आपण. मी हे सुद्धा त्या बेसन पिठात टाकलेलं आहे मैत्रिणी, पाहू शकता. हे बघा, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात आहे ना काय टाकायचं आहे, अजून एक वस्तू टाकायची, थोडीशी हळद टाकलेली मैत्रिणी. आता ही पात आणि कोथिंबीर अगदी स्वच्छ असं मी धुवून घेते पहा. धुवून घट्ट पिळून घ्यायची आणि ती सुद्धा त्याच्यात टाकायची, पाहू शकता तुम्ही. हे बघा, संपूर्ण कांद्याची पात आणि कोथिंबीर मी याच्यात टाकून दिलेली, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ते पाणीसुद्धा मी आता टाकून देणार आहे मैत्रिणी. पहा, रेसिपी खूप छान आहे. तुम्ही जर अशी जर केली ना, तर खरंच आठवड्यातून नक्कीच 2 वेळा करसान. आणि एकदा ट्राय करून पहा कशी लागते कशी नाही, तरच मला कमेंट द्या. खरंच खूप छान रेसिपी आहे ही मैत्रिणी. आता इथं मीठही चवीपुरतं आपण टाकून घेतलं आहे. अगदी कुस्करून हे पीठ मळायचं आहे आपल्याला. आणि ज्यावेळेस पाण्याची गरज पडेल ना, त्यावेळेस अगदी थोडंसं पाणी घ्यायचं असं हातावर आणि ते टाकायचं पहा. जसं लागन तसं पाणी टाकायचं आहे. बचकनी पाणी वतायचं नाही आहे. बचकनी पाणी वतलं की आपलं हे पीठ अगदीच पातळ होऊन जाईल.
हे बघा अशा पद्धतीने मी हे चांगलं असं मळून घेणार आहे. छान अगदी असा गोळा आपला हा तयार झाला पाहिजे बरं का. गोळा तयार झालेला आहे. आणि आता इथं वाटणाची तयारी. हो का, कोथिंबीरचे जे देठ होते ते मी संपूर्ण असे कट करून घेतलेत, ते सुद्धा टाकलेत. त्याच्यानंतर 7-8 पाकळ्या टाकल्यात याच्या गावरान लसणाच्याच आहे. त्याच्यानंतर ही पात आणलेली आपण शेतातून, ही सुद्धा मी तोडून त्याच्यात टाकते पहा. त्याच्यानंतर इथे एक कांदा घेतला आहे, हा सुद्धा मी चिरून टाकणार आहे. कारण की वाटण हे कच्चंच वाटण वाटायचं आहे आपल्याला, अगदी माहीम असं वाटण वाटून घ्यायचं आहे पहा. संपूर्ण कांदा मैत्रिणी मी त्याच्यात चिरून घालणार आहे. हा त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला खोबरंसुद्धा टाकायचं आहे, पाहू शकता तुम्ही. जास्त काय घालणार नाही, जास्त वाटण बी करणार नाही, अगदी वाटण थोडंच करणार आहे मैत्रिणी. आपल्याला इथं 3 किंवा 4 माणसांची भाजी बनवायची. 3 माणसांची जरी बनवली तरी 4 माणसं आरामात खाऊ शकतील अशी ही भाजी बनवायची. इथं थोडेसे धणे घालायचे पहा, कारण की कोथिंबीर भरपूर घातलेली आहे, त्याच्यामुळे धणे मी जास्त घालणार नाही आहे. माहीम असं वाटून घेतलेलं आहे. आता इथं कढई ठेवली गॅसवर. कढईमध्ये मी 2 पळ्या तेल टाकणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीने टाका. तेल आहे अगदी छान पद्धतीने तापून द्यायचं पहा. आता जास्त बी नाही तापवायचं की आपली फोडणी जळण, असं इतपत नाही तापवायचं, मापात तापवायचं. त्याच्यानंतर मी जिरी मोहरी ही सोबतच टाकणार आहे, पाहू शकता. अगदी छान पद्धतीने ही तडतडायला लागलेली आहे जिरी मोहरी मैत्रिणी. त्याच्यानंतर पूर्ण एक टॅमॅटो आहे, तो सुद्धा मी टाकून देणार आहे. बघा, टॅमॅटो अगदी चांगल्याच पद्धतीने आपलं शिजून घ्यायचं आहे बरं का मैत्रिणी. टॅमॅटो असं दिसला नाही पाहिजे की पूर्ण त्याचा गाळ झाला पाहिजे टॅमॅटोचा, अशा पद्धतीने आपल्याला हा शिजवायचा. मग पहा कसा शिजवायचा. आता मी इथं टाकते घरातले मसाले, बेसिक मसाले टाकते बघा. बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकायची मैत्रिणी. त्याच्यानंतर थोडंसं धना पावडर टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण की आपण धने टाकल्यात, कोथिंबीर टाकल्यात, त्याच्यामुळे उगाच चोखंड चमचा हा धना पावडरचा मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी मटण मसाल्याचा 1 चमचा टाकलेला आहे, कारण की मटण मसाल्याने आपल्या भाजीला आणखीनच चव वाढती आणि अगदी चवदार लागते. कांदा लसूण मसाला अगदीच अर्ध्या चमच्याला मी कमी टाकलेला आहे, कारण की तिखट एवढं घरात लागत नाही, कोणाला आवडत नाही, आणि तिखट भाजी खाल्ली की अगदीच चव बिघडती. आता इथं पूर्ण वाटण मी टाकून देते बा. हे वाटणसुद्धा आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आपण, कारण की कच्चं वाटण टाकलं आहे. मग ते कसं परतायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते पहा. आता परतलं बी पाहिजे, शिजलं बी पाहिजे पहा, असं मस्त असं झालं पाहिजे. की असं नाही एवढ्यातच मी त्याच्यात पाणीसुद्धा टाकणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हो का, इथं मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. थोडं घट्ट वाटते अजूनही टाकणार आहे, कारण की आपल्याला मसाला हा शिजून पूर्ण अगदी चांगला परतून घ्यायचा आहे, तो असा झाला पाहिजे. चला आता इकडं तर हा मसाला शिजायला टाकला आहे, तोपर्यंत दुसरी आपण तयारी करूया. इथे चवीपुरतं मीठही टाकलं आहे मी. मीठही थोडंच टाका, कारण की आपण त्या पिठातसुद्धा मीठ टाकलेलं आहे. हे बघा, इथं छानपैकी हा गोळा झालेला आहे, त्याच्यात मी तेलही टाकले थोडं, कारण की आपल्या हाताला मग चिकटत नाही मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता याचे छानपैकी असे छोटे छोटे मुटके करणार आहे मी, पाहू शकता. हे बघा, अशा पद्धतीने हे मुटके करणार आहे आणि हे मी चाळणीत ठेवणार आहे बरं का, पाहू शकता तुम्ही. अगदी एवढ्या गोळ्याचे मुटके हे 4 माणसांना किंवा 3 माणसांना भरपूर होतात. आणि तुमच्या घरात जर जास्त माणसं असेल तर तुम्ही कांद्याची पात आणि बेसन पिठाचा वापर जास्त करू शकता. हो का, एवढे गोळे झालेले आहेत मस्त मुटके असे. मी आता चाळण त्याच्यात ठेवणार आहे पहा, म्हणजे आपले खाली मसाला बी शिजणार आणि वर ते वाफळणार बी, त्याची वाफ बी त्याला लागणार. अगदी चवदार असे मुटके लागणार आहे आपले खायला. मस्तपैकी मसाल्याचं ते वाफेवर शिजवायच्यात, चव अगदी अप्रतिम लागते बा. तयार झालेत आपले वाफळून ते छानपैकी, अगदी निबर झाल्यात. चला आता ही चाळण आपण काढून घेऊया मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. मी चाळण काढून घेते पहा.
रंग पहा आपल्या मसाल्याचा, आणि किती छान मसाला हा शिजलाय बी. आता मी गॅसची फ्लेम वाढवणार आहे पहा, आणि अगदीच मसाला परतून घेणार आहे. पहा काय सुंदर मसाला झाला आहे. अगदी पूर्ण टॅमॅटोचा तुम्हाला एक तुकडासुद्धा त्याच्यात दिसत नाही. पूर्ण टॅमॅटोचा गाळ झाला आहे मैत्रिणीनो. आता याच्यात हे मुटके टाकून देते मी. पहा तुम्हाला जर वाटले ना त्याचे तुकडे करायचे, तुकडेसुद्धा करू शकता. आता हे मुटके छान मी मसाल्यात असे परतून घेते, म्हणजे चव अजूनच वाढेल त्याची. आणि याच्यात फक्त मी 1 ग्लासभर पाणी ओतणार आहे, जास्त नाही आहे, कारण की आपल्याला 3 माणसापुरतीच भाजी बनवायची. पहा भाजीचा रंग पहा मैत्रिणीनो किती छान दिसतो, आणि भाजी बी आपली अप्रतिम झालेली आहे. मस्त भाजी उकळलेली आहे. चला मी पाहू शकता आपल्या भाजीला सुद्धा अगदी छानपैकी तर्री आलेली आहे, आणि भाजी बी खूप अप्रतिम झालेली आहे मैत्रिणीनो. पहा ही भाजी एवढी छान लागते खायला. कधीतरी वेगळं वेगळं म्हणल्यावर अशा पद्धतीने करायचं. पहा मैत्रिणीनो, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली कांद्याच्या पाथची, तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. पहा भाजीचा रंग बी किती सुंदर दिसतोय. कशी वाटते तुम्हाला ही भाजी आजची? वाटते का नाही सुंदर? तुम्हाला जर आवडली तर नक्कीच मला सांगा, आणि लगेच करायला घ्या मैत्रिणीनो ही भाजी. चला मग आपण उद्या भेटूया मैत्रिणीनो. बाय.